नाशिकच्या गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी। पेठ येथे पकडली महाराष्ट्रात बंदी असलेली दमनची दारू। आयशरला बनवले कप्पे, त्यातच चोरटी दारूची वाहतूक। 28,55,000चा विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्रात बंदी असलेल्या दमन येथील विदेशी दारू पेठ मार्गे नाशिक शहरात येणार असल्याची गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाल्याने पोलीस पथक क्रमांक 4चे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण, कैलास बागुल, किरण आयरे, श्रीराम वारुंगसे यांच्या टीमने कौटुंबिक घाटाच्या सुरुवातीस थांबून गुजरातकडून येणाऱ्या चॉकलेटी रंगाचा आयशर क्रमांक MH04 LE 6974 याची थांबून चौकशी केली। यातील चालक दीपक संजय काळे राहणार बोदेगाव जिल्हा यवतमाळ याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी पंचांसमक्ष पाठीमागील ताडपत्री खोलली असता मागील बाजू पूर्णपणे रिकामी, परंतु ड्रायव्हरच्या बाजूला एक स्वतंत्र पत्र्याचा कप्पा केलेला दिसला। त्यात बघितले असता विदेशी दारू मिळून आली। सदरची विदेशी मद्याची एकूण किंमत 28,55,440 रुपये इतकी असून पेठ पोलीस स्टेशन येथे या गुन्हा दाखल करण्यात आला आहे।